कधीतरी दिलदार मनाला हा म्हणा. माझं दिलदार मन नाही. नाही होय. माझं दिल कुणाला तर. हा कोण. गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काल नवीन आणला चष्मा. शंभू कसा असते बघा. शंभूला ॲक्च्युली सबसिडी पण घेऊन आलोय बघा, आहे ना. कारण सारखा म्हणत आता सबसिडी हे बघा घेऊन आलो ह्याला. आता ते म्हणते भांडी कोंडे आणायचे, ह्याला सबसिडी आणली का हे म्हणते मला भांडी कोंडे आणायचे. इकडं बघा, इकडं मॅडमचं आवरून झालंय मालकीने सगळं. कशाची मालकी नाही हो. मग मालकीन नाही का? नाही मालकीन बिलकुल. बाहेर बघा आवरलंय सगळं. आज लवकर आलोय आम्ही, 10 वाजता सगळं रेडी करून झालं आवरून वगैरे, नाही का. पेपरवाला आलाय ना, पेपरवाला दिला वाटतं. फक्त तो हार अजून काय आला नाही. इकडं पूजा वगैरे करून झाली सगळी. आणि आता मी निघतो लवकर. जेवढं लवकरात लवकर निघता येईल तेवढं लवकर येता येईल उन्हाच्या आधी. बघा कसं दिसतंय, एक झलक दाखवा. ही कसली झलक बघू. लोका कसलं माल बिल एकदम भारी वाटतंय. भारी वाटतंय का पुसलं, एकदम क्लिअर दिसतंय, आहे का नाही. धूळ बसते ना बाहेरची सारखी. धूळ बसते ना, ते रोज सारखं पुसायला लागते. अजून 4 वाजता एकदा पुसावं लागते, नाही का व्यवस्थित सगळं. सगळं साफसफाई चालू व्यवस्थित. बघा आंटीला पण बसली. आंटीला पण बसली. तर चला असो आहे. आज जाणार आहे मी तळेगावला. माझं काम आहे. काम म्हणजे काय, फील्डवर काय त्याच्यामुळं. आणि ऊन काय लागत नाही, ऊन दिसतच नाही बाहेर, आहे ना. कसं दिसेल कधी करते बाबा तू, कशी चिडा लागली म्हणते मला काढलं नाही म्हणते. मला एक आणायचंच होता. असं एकट्याने हे करायचं नसते हो. म्हणते लगेच हिसाळ नाही का, हिसाळ लगेच. आणि मी घेतल्यावर घेचेल की, तुला काय. काल फिरायला नेलतं की तुला. कुठे नेलतं त्या ह्याच्यावर बीचवर नाही का नेलं. बरं मला घड्याळ आणायचं होत्या. घड्याळ मागते बघा काय, मी चष्मा म्हणते घड्याळ. बरं आणू घड्याळ द्यायचं. अजून काय घड्याळच पाहिजे मला. अजून दुसरं काय. बड्डेला घेऊ. नको बाई, बड्डेला अजून वर्ष आहे तर मरती का. बड्डेला काय घेतलं नाही का आता. काय घेतलं तेव्हा. ड्रेस कोणी आणले. मग आणलं ना पण नाही काय. अजून मला घड्याळ पाहिजे. अहो ती 250-300 रुपयाला घड्याळ भेटतं. 100 रुपयाचं घड्याळ आणा, पण ती बायकोला आणा. तो ती काय करते पोरग, तो त्यानं आहे का काय पेटवलं. पोरगच कलाकार आहे. हो, तुम्ही चष्मा घेतला किती रुपयात सांगा. त्यातल्या 20% पैशातच मला घड्याळ आणा. घेतलाय 400-500 रुपये. काय पण ती गॉगल द्या मग मला. 400-500 चष्मा म्हणते म्हणते मला. कधीतरी दिलदार मनाला हा म्हणा. माझं दिलदार मन नाही होय. माझं दिल कुणाला तर. हा कोण. असं चला आवडतो. 3 अगरबत्ती लावून जायचं, अजून आवरायचं आणि जायचंय मला. एक आणि 3 लावून आहे. निघतो आता. बाय बाय. तर आज तळेगावला वर्किंग होतं आणि वर्किंग करून चाललो होतो. 2-2:30 वाजत आले. तर ऊन आहे भरपूर. तर म्हणलं लवकर निघाव. आणि जाताना इंदोरी फोर्ट आहे. इंदोरी गावामध्ये एक इंदोरी फोर्ट आहे, तळेगाव दाभाडेमध्ये, नाही का. तर सरसेनापती यांनी बांधलेलं आहे. खूप छान आहे. पण आता सगळं असा विस्कळीत पद्धतीने आहे, म्हणजे व्यवस्थित वगैरे काय नाही आहे. तटबंदी वगैरे तुम्ही बॅक साईडला बघू शकता, एकदम मजबूत आणि भक्कम आहे. त्याचबरोबर जी एंट्री आहे, मेन जी एंट्रन्स जे आहे ते प्रतापगडावरती जे कामान आहे मेन त्यासारखं सेम आहे. बऱ्याच वेळेस मी आलो होतो इकडे आणि आहे, नाही का. म्हणलं थोड्या वेळ बसावं. आणि त्याचबरोबर इकडे बघा, ही कडजाई माता मंदिर आहे समोर, ते दिसतं ते. आता छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती छान आहे. आणि इथं बघा वडाचं झाड आहे, पूर्ण मोठं बारीक, नाही का. थोडं मोठं आहे, खूप जुनं दिसतंय, गार सावली एकदम शांत. पुण्यामध्ये काही वर्षामध्ये काही दिवसापूर्वी भरपूर झाडं तोडली विकासाच्या नावाखाली, नाही का. रस्त्यावर आडवे येतात किंवा काय ह्या त्या दृष्टीने. आणि आज एवढं तापमान जेवढं कधीच झालं ना तेवढं तापमान आहे. 40पर्यंत तापमान गेले पुण्याचं. मग आता कसं गारगार वाटत असेल, नाही का. विकासाच्या नावाखाली नुसतं वृक्षतोड केली बऱ्याच लोकांनी. सगळीकडे चालू आहे, नाही का. विकास म्हणून. आणि आता बोंबलायला लागलेत. असा असतो का विकास. जाऊ द्या, चला. हे बघा खूप छान आहे. थोडं रिलॅक्स वगैरे झालो, छान वाटलं एकदम. आता निघतो, कारण घरी जायचं आहे. शॉपवर ते काय करतात बघू वगैरे, नाही का. असो, चला आता निघतो. बघा आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. मगाशी मी म्हटलं होतं तुम्हाला की आपण शॉपवर जाऊन वगैरे काय करतात बघू. गेलो पण होतो मी, पण काय ते व्हिडिओ काढणं काय झालं नाही, नाही का. एवढं ऊन भयंकर होतं की पास. म्हणजे शॉपवर काय करतात म्हणजे काय म्हटलं तुम्ही करताय काय नाही, बसलाय का उठलाय का काय करताय ते बघायचं होतं. मगाशी कुकर भाजला.
कुकर भाजला बघा आहे का अच्छा कुकरवर हातच पलायला पडला का उशीर झाला सांग बघा एवढं भाजलंय कुठतरी जाऊन बसलो होतो मंदिरापाशी गडापाशी. अरे त्यांना फिरायला लय आवडतं. मग काय गिफ्ट आणायला लावलं होतं आणि काय आणलं गिफ्ट काय तर आणायला लावलं म्हणते आ काम सुटत रोज आणलं का पण 2:30 वाजता. काय आणलं का मग? येत्यात 3:30 वाजता. घड्याळ घड्याळ कळतं का तुला होय शाळेत गेली नाही ना मी शाळेत गेली का मी काय माहित आता शाळेत गेली का शाळेच्या एखाद्याने मागण्या 100 रुपयाचं आणलं असतं रस्त्यावरचं पण आणलं असतं. घड्याळ ना हं. तर काय तर म्हणे घड्याळ पाहिजे घड्याळ का मला काय घड्याळ कळत नाही का काय तुमच्या माहित लेकीला कशी सबसिडी आणली मग ते उन्हात आणायची फिरते म्हणून आणली तिला आहे ना मग ते मला पण उन्हातानाचं घड्याळ टाइम बघायला लागतंय हो. मोबाईल नाही काय टाइम बघाय मोबाईल मधलं आ? समजत नाही कशाचं काय किती वाजले सांगा आता जेवण किती वाजता झाले जेवण झाले 10:30 वाजता 10:30 वाजले आता आता वाजले की 11 जेवण म्हणजे आता वर येऊन 10-15 मिनिटं झाली कपडे हे धुतले कपडे धुवले तिथं आल्यानंतर स्वयंपाक केला रोजचा काय असं ते ह्या बघा कसा झोपलाय बघितलं कसा खुई 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 काय करतोय गुड नाईटची कॉईल आणून लावली आहे पण म्हणलं वरच झोपायचं कारण खाली एवढं गरम होतंय आर हे टेरेस आणि त्याच्या खाली आपली रूम त्याच्यामुळे लय गरम होतंय त्याच्यामुळे म्हणलं आपण काय नाही का 2-3 दिवस काल तर रात्री आम्ही 2 वाजता चालतो झोप लागली चांगली आहे ना रात्री मच्छर नाही चावला पण मच्छर चावलं का रात्री मला नाही चावलं. नाही काय माहित रातभर मला झोप होती मच्छर चावला का नाही मी गार झोपली होती मला लय जोरात भाजले बघा ना चणचण व्हायला शंभू हा मी मम्मी हा गार झोपली होती एकदम. हा ना सकाळी उठणार किती वाजता 9 वाजता आरामशीर हा दात कशी काढते बघ आणि झोपायचं म्हणलं का झोपत नाही 11-12 वाजता तर ती दुपारी पण ताणून झोप काढते रोज दुपारी पण झोपली ही पण झोपला होता अहो, दुकानातच पण नाही, आहे का नाही दोघांना पण एवढी झोप आहे ना लय झोप आ? दोघं पण उठता काय उठत करते नाही. बघितलं हसते कशी अहो, लय नाटके आहे. सगळीच नाटके आहे ती होय पप्पा मला सोडून एकटीला इथं झोपवलं आणि इथे गच्चीत झोपले. हाय का हाय बघितलं का का हाय का बाई तुला एवढी मोठी गादी हिथं आणून टाकली हा बरं लाजच नाही मग बरं कुशार म्हणतोय मला इथं रोज इथं झोपा येत नाही चौघाला एका गादी म्हणून आज 2 गादी आणल्या त्या तर पोरगा असं तरी नाटकं करते वैर आता उद्या रिझल्ट आहे उद्या रिझल्ट आहे काय उद्या रिझल्ट बघू की आता काय? उद्या रिझल्ट आहे आता बघू की काय होतंय नापास बिपास झाला तर बघ मग हा नाही काय नाही आता हे तुला पण टाकायचं पहिलीला आता बस मग हा हाताला लागलाय हळवती म्हणून लगेच म्हणलं का बघू कुठं दात हालतं. ना बाबा दात कुठं मी हालतं? नाही जाणार मग काय घरी बसते का भांडे घासत होय ग मी नाही जाणार मी नाही जाणार म्हणजे नाही जाणार. होय नाही जाणार तिला रट्ट कसं आहे माहित आहे की माझं कसं असते शाळेचा महाप्रसाद लाड नसतो शंभूला महाप्रसाद कसा देतो माहित आहे ना तुम्ही त्यालाच देता हिला बिला देऊन बघा आता महाप्रसाद शाळेत टाकू दे बघू दे हा, बघ मी पण बघते की तुम्ही किती तिला महाप्रसाद देताय तुला पण लय दिवस झाला तिला नाही होय महाप्रसाद होय मारा की किती केलं तरी तुम्ही शेवट हीच करणार व महाप्रसाद द्यायचा नाही का हम्म. मला भूतावून दिसते ग दिसू द्या मला रोज देते आणि हिला तो काय का पोरग म्हणते बरं 4 दिवसांनी देते तिला मला रोज देते. काय नाही व खरंच माझ्या शांब्याला लय मार खातो नीट जरा राहायचं कडकडा किती करतोय तो नाही व अजून पण त्याच्या तोंडात काय तर आहे बघ कसा झोपला बिला कैरी आहे का? अगं, उठून अडकेल का ना नरड्यात उठून खा हा बघितलं कसा करतोय खोडी असो मित्रांनो असं आहे बघा आज आलोय निवांत आज जरा झोप शांत लागला असं वाटतंय नाही का सकाळ शांत जरा सकाळी लवकर उठायचं अजून रिझल्ट आहे ना महाराष्ट्र दिन कामगार दिन त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमा पण आहे आणि 100चा आमच्या रिझल्ट पण आहे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बुद्ध पौर्णिमेच्या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा उद्या काहीतरी गोड करणार आहे हां उद्या काय झालं होतं पौर्णिमा आहे. महाराष्ट्र वेगळा झाला होता म्हणजे स्वातंत्र्य काहीतरी आहे ते उद्याचा दिवस कोणी काम करू नका असं म्हणतात हां सगळ्यांनी कामगारांचे घरी आहे ना बसा. हां म्हणजे त्यात मी पण आली कामगार दिन लेबर कमिशनला सांगते काय जाऊन होय हा? लेबर खरंच कमिशनला आहो. सांगते कामगार दिनाच्या मला पण सुट्ट्या पाहिजे 1 मेला महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं होतं म्हणजे नाही का वेगळा ते गुजरात हे ते काय काय वेगवेगळं मला पण करायचं उद्या भेटणार होय होय नाही उद्या मग मी आराम करते तुम्ही काम करा उद्या होय चालतंय की
मला कुठं काम असतं मला ना रोज. पुरणपोळी करायची हो उद्या. बर करा करा. शंभूला खावा. उद्या निगडी भक्ती शक्तीला कार्यक्रम असेल अगं चांगलं. कसला? काय महाराष्ट्र दिनाचा हे हा, ते असतंय. ते शिवाजी शाहीर महाराजांचं. तसलं शाहीर काय म्हणतात, शाहीरच म्हणतात ना ते बोलवतात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमा पण आहे. आज बघा चंद्र कसा दिसतो एकदम केलेल. हा, उद्या आहे का? पौर्णिमेमुळे एकदम उद्या स्पष्ट जास्त दिसतंय. दिसतं अजून. आता उद्या अजून जास्त क्लिअर दिसणार. बघा आज डाग पण दिसत नाही त्या अंगा, बघितलं लय प्रकाश पडतो बाई डोळ्यावर माझ्या. चला असो मित्रांनो, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तुमचं डोळं दुखलं कधी सांगा ना जस्मिन. आज कसलंच दुखलं नाही तर कसलंच नाही ते दुखलं. खरंच दुखलं नाही आज डोळं माझं. होय. कारण काहीच वाटलं नाही मला. आज एवढं ऊन होतं ना भयंकर. तरी आज कमी होतं थोडं, पण तरी उद्या पण काय नाही वाटलं लपून ठेवला तर बघा. लपून कशी ठेवती तेव्हा हा हा, लपून. बघा तर लपून ठेवते. उद्या जायचं आहे, उद्या सुट्टी आहे तरी सुद्धा मी जाणार आहे उद्या वर्किंगला. ती डिलिव्हरी द्यायची आहे, औषधाची हे ते आपलं नाही का आपले ह्याचे क्लिनिक चालू असते काय विषय कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्याला ही कष्ट करावंच लागणार आहे किती होत्या. चला असो, खूप वेळ झाला मित्रांनो. चला गुड नाईट.